सोन्याच्या दागिन्यांची श्रीमंती वेगळी असली तरी मोत्यांच्या दागिन्यांचा रुबाबही काही कमी नसतो। म्हणूनच तर लग्न कार्यात घालायला आपल्याकडे मोत्याचे दागिने असायलाच पाहिजेत। त्यात चिंचपेटी, तन्मणी असे मोत्याचे 2च दागिने घातले तरी गळा कसा भरल्यासारखा दिसतो। सध्या लग्न सराईचे दिवस आहेत, त्यामुळे लग्न कार्यात घालण्यासाठी मोत्याची सुंदर चिंचपेटी घ्यायची असेल तर त्याआधी चिंचपेटीचे हे काही प्रकार नक्की बघून घ्या। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। खालीवर दोन्ही बाजूंनी मोती आवडत नसतील तर हा प्रकार बघा। ही चिंचपेटी काही भागात मोत्याची ठुशी म्हणूनही ओळखली जाते। चिंचपेटीला जो गुलाबी खडा असतो आणि त्याला वर खाली मोती असतात, तो खडा म्हणजे पेटी म्हणून ओळखला जातो। पारंपरिक चिंचपेटीला 16 पेट्या असतात। तसेच 16 पेट्या खूप भरगच्च वाटत असतील तर 5 पेट्या असणारी चिंचपेटीही घेतात। विशेषतः लहान मुलींसाठी 5 पेट्यांची किंवा 3 पेट्यांची चिंचपेटी घेतली जाते। काही अशा डबल पेटी असणाऱ्या चिंचपेटीही मिळतात। हेवी दागिने असणाऱ्यांना चिंचपेटीचा हा प्रकार आवडू शकतो। चिंचपेटीची पेटी बहुतांश वेळा गुलाबी खड्यांमध्येच गुंफलेली असते, पण गुलाबी रंग नको असेल तर अशी हिरव्या रंगाचीही तुम्ही चिंचपेटी घेऊ शकता। हल्ली ऑक्सिडाइज ज्वेलरीची खूप क्रेज आहे, तशाच साड्यांवर घालायला अशी ऑक्सिडाइज चिंचपेटीही हल्ली मिळत आहे। या चिंचपेटीचा जो आकार आहे, असा आकार असणाऱ्या चिंचपेटीला नंदनंदिनी चिंचपेटी म्हणतात। या चिंचपेटीला कस्तुरी चिंचपेटी म्हणून ओळखले जाते। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले हे चिंचपेटीचे डिझाईन्स तुम्हाला आवडले असतील आणि तुम्हाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉमेंट्स मध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।